एखादं ठिकाण आपण जेव्हा फोटोमध्ये बघतो आणि खऱ्या आयुष्यात बघतो तर तो अनुभव वेगळाच असतो. तसंच काही माझ्यासोबत झालं जेव्हा मी सासवड गावामधलं हे महादेव मंदिर पाहिलं, जिथे आजूबाजूला निसर्ग आहे, 2 नदींचा संगम आहे आणि एकाच ठिकाणी 4 महादेव मंदिर आहेत. तर चला आज पाहूयात सासवड गावातील संगमेश्वर मंदिर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण परत एकदा एका नवीन ठिकाणावरती फिरायला चाललोय. मी चाललोय माझ्या पूर्ण फॅमिली सोबत, कारण आज आहे संडे म्हणल्यावरती फिरण्याचा दिवस. आणि त्याच्याचमुळे आपण चाललोय 2 नदींचा संगम असलेल्या अशा सुंदर अशा महादेव मंदिरामध्ये, जे आपल्या सासवड गावामध्ये आहे. मंदिराचं नाव आहे संगमेश्वर महादेव मंदिर. मंदिराच्या सभा मंडपात येताच नंदीची मोठी दगडी मूर्ती दिसली. एवढी मोठी नंदीची मूर्ती कदाचित याच मंदिरात असेल. मूर्तीवर जर पाहिलं तर दगडांमध्येच नक्षीकाम केलेलं दिसतं. या नक्षीकामामुळे मूर्तीचे रूप अजूनच सुंदर दिसते. मंदिराचा पूर्ण सभा मंडप दगडी खांबांवर बांधलेला आहे आणि प्रत्येक खांबांवर बारीक नक्षीकाम केलेलं आहे. मंदिराचा पूर्ण परिसर, तिथले दगडांवरचे नक्षीकाम पाहून मी थक्क झालो. हे मंदिर म्हणजे हेमाडपंथी कलाकृतीचे जिवंत उदाहरण. आज दिसणारे हे मंदिर कदाचित 10व्या ते 13व्या शतकांदरम्यान बांधलेले असावे. श्री गणेशाचं दर्शन घेऊन पुढे मी संगमेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी गेलो. आज संगमेश्वर महादेवाच्या पिंडीला फुलांनी सजवलेले होते. मंदिराच्या डाव्या बाजूला मला आणखीन काही मंदिरं दिसली. ते कोणत्या देवाची आहेत हे पाहण्यासाठी मी खाली गेलो आणि हा सुंदर नजारा माझ्या नजरेस पडला. ही आहे करा नदी आणि पलीकडच्या बाजूला आहे चांबळी नदी. या दोन्ही नदींच्या संगमावर आहे हे महादेव मंदिर, म्हणून त्याला संगमेश्वर महादेव मंदिर असे म्हणतात. नदीमध्ये थोडा वेळ पाय सोडून मी निसर्गाचा आनंद घेतला. कडक उन्हामध्ये पण नदीचं पाणी थंड होतं. मम्मी आणि आमची छोटी गँग सुद्धा नदीमध्ये पाय सोडून बसलेली होती. नंतर जेव्हा मी तिथे असलेल्या मंदिरांमध्ये गेलो तेव्हा समजलं की हे दोन्ही मंदिरं महादेवाचीच आहेत. त्यापैकी एक हे ओंकारेश्वर मंदिर. दुसरं मंदिर म्हणजे खडकेश्वर मंदिर, जे थोडं खाली बांधलेलं होतं आणि खाली जाण्यासाठी पायरी मार्ग होते. मुख्य मंदिराच्या उजव्या बाजूला अजून एक महादेव मंदिर आहे, जे आहे अरण्येश्वर मंदिर. या मंदिरामधील शिवलिंग हे बर्फासारखं थंड होतं. हे जे तुम्ही बघताय जबरदस्त वास्तुकलेचं काम आहे. आणि त्या काळामध्ये लोकांचं काय म्हणजे वास्तुकलेचा अभ्यास असेल, काय त्यांनी जबरदस्त आयडिया करून किंवा त्यांनी कशा प्रकारे मंदिर बांधलं असेल, म्हणजे जबरदस्तच, शब्द नाही आहेत मित्रांनो. आज आपल्या व्हिडिओचं पूर्ण कॅमेरामॅनचं जे काम केलं ते ह्यांनी केले आणि मस्त काढले व्हिडिओ सगळं. ते तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढच्या व्हिडिओपासून आपण ह्यालाच कॅमेरामॅन ठेवायचं का ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. तुझं नाव सांग. तर हा माझा भाऊ आहे छोटा. तर मित्रांनो, आज आपण संगमेश्वर महादेव मंदिराला आलो होतो आणि लोकेशन खूप जास्त जबरदस्त आहे. तुम्ही जर सासवड गावात आला तर नक्की या मंदिराला भेट द्या. आणि आपला जो व्हिडिओ आहे तो आज आपण इथेच एंड करूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात एका नवीन लोकेशन सोबत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.